मैत्रिणींनो, जय गजानन. मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आता आपले सर्व सण जवळ येतच आहेत आणि त्यासाठी आपण 3 ते 3 ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत. तुम्ही कुठल्याही सणाला आवर्जून ही सुंदर अशी रांगोळी काढू शकता. तर सुरुवात करूया. त्यासाठी आपण देऊन घेऊया 3 ते 3 ठिपके. या पद्धतीने आपण सुरुवातीला ठिपके काढून घेतले आहेत. आता हे ठिपके या पद्धतीने आपल्याला सरळ जोडायचे आहेत. या ठिकाणी आपला स्क्वेअर इथं तयार झाला आहे बॉक्स. आणि मधले हे बिंदू आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. आता इथे मी अशा 2 लाईन देऊन घेतल्या आहेत बॉक्समध्ये त्या वरच्या. या पद्धतीने मी त्याच्यामध्ये लाईन ओढून घेतल्या आहेत. त्यानंतर मध्ये पांढऱ्या रंगाचाच मोठा ठिपका द्यायचा आणि त्याच्या साईडने या पद्धतीने असे डॉट देऊन घ्यायचे. याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं. याच्या मधल्या ठिपक्यामध्ये मी पिंक कलर दिला. त्यानंतर आता हा जो आपला स्क्वेअर आहे त्याच्या वरती आपल्याला परत तोच शेप परत बनवून घ्यायचा आहे. त्याच्या साईडने परत एक स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे. आता या स्क्वेअरच्या वरती आपण या पद्धतीने रेषा मारून घेणार आहोत. 6 रेषा मी इथे मारत आहे. सुरुवातीची थोडी मोठी मारायची, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी छोटी, त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडी छोटी, अशा 6 लाईन मी इथं मारून घेत आहे. ही आहे आपली 6वी लाईन. या पद्धतीने मी या साईडने 6 लाईन वरती मारून घेते. या पद्धतीने आपल्या रेषा काढून झालेल्या आहेत. आता ही वरची जी लाईन आहे त्याला आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. इकडची लाईन ती आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने या साईडच्या लाईन मी जोडून घेतले आहेत. आता आपण या साईडच्या लाईनही जोडून घेऊया.
या पद्धतीने सर्व लाईन मी जोडून घेतल्या आहेत। सेम याच पद्धतीने जोडून घेतले आहे। आता मी इकडचेही या शेपमध्ये जोडून घेत आहे। सर्व लाईन खाली जोडून घेते। या पद्धतीने सर्व शेप आपले जोडून झाला आहे। आता याच्यामध्ये मी असा पांढऱ्या रंगाचा मोठा टिपका दिला आहे। चारही बाजूने याच पद्धतीने मोठा असा टिपका आपण इथे देऊन घेऊया। पांढऱ्या रंगाऐवजी तुम्हाला जर कलरचा टिपका द्यायचा असेल, तोही कलर वापरायचा असेल तर तुम्ही तिथे वापरू शकता। तर याच्यावरती मी या पद्धतीने 2 पाकळ्या काढून असा पानाचा शेप इथे दिला आहे आणि याच्यामध्ये पांढरी रांगोळी या पद्धतीने भरत आहे। या पद्धतीने चारही बाजूने मी असे फुलं इथे बनवून घेतले आहेत। आता याच्यावरती आपण या पद्धतीने मी पाकळी काढली आणि त्याच्यावरती पानाचा शेप काढून त्याच्यावरती या पद्धतीने कमळ फूल इथं बनवलं आहे। 2-2 पाकळ्या काढायच्या त्याला। यामध्ये असं हलक्या हाताने पांढरा रंग स्प्रेड केला आहे मी। सेम याच पद्धतीने या साइडने मी 2 इथे आणि इथे वरती 2 फुलं काढून घेते। या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे। रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास नक्की या रक्षाबंधनाला व सणांला ही रांगोळी नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।